सांगाल याबद्दल? नमस्कार. हा जो आता आपण जो कार्यक्रम केला पदयात्रेचा, हा आत्ताच्या 18 तारखेला बिल मांडला जाणार आहे संसदेमध्ये. नारी शक्ती वंदन अधिनियम अशा नावाने जे बिल महिलांसाठी मांडलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. तर त्या विधेयकाच्या समर्थनासाठी आजची पदयात्रा आम्ही काढली होती. या पदयात्रेमध्ये सगळ्या प्रकारच्या महिला म्हणजे बचत गटातल्या असतील, विद्यार्थिनी असतील, मजूर कामगार काम करणाऱ्या महिला असतील, या सगळ्या प्रकारच्या महिला, पदाधिकारी महिला, सगळ्या महिलांनी या बिलाला समर्थन दिलेलं आहे. आणि संपूर्ण देशामध्ये, आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे समर्थन आम्ही महिला म्हणून आम्ही मोदीजींना देत आहोत. पंतप्रधानांचे धन्यवाद मानत आहोत. पोस्टकार्डद्वारे त्याच्यावरती किंवा प्लेटमध्ये सही करून अशा प्रकारे आम्ही त्यांना व्हिडिओ पाठवून अशा प्रकारे त्यांना आम्ही समर्थन देत आहोत की कुठल्याला एवढ्या वर्षांनी का होईना एक प्रकारे महिलांचा सन्मान मोदीजींनी या बिलाद्वारे केलेला आहे. आणि ज्यांच्यामध्ये खरंच नेतृत्व गुण आहेत, ज्याच्यामध्ये महिला नेतृत्व करू शकतात, अशा महिलांना आता योग्य संधी लोकसभेवरती आणि विधानसभेवरती मिळणार आहे. त्यामुळे याच्या समर्थनासाठी आम्ही हे सगळे जे कार्यक्रम आहोत हे राबवत आहोत, त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बरं, या सगळ्या योजनेचा तळागाळातल्या महिलांना नेमका फायदा होणार आहे की नाही? नक्कीच फायदा होणार आहे. जसं मी आत्ता मगाशीच म्हटलं की काही वेळेला म्हणजे मागच्या काही वर्षांपासून बघितलं तर महिलांना डावललं जाते, गुण असून सुद्धा, नेतृत्व गुण असून सुद्धा, क्षमता असून सुद्धा. पण या बिलाद्वारे निश्चित संधी महिलांना मिळणार आहे. तळागाळामध्ये जसं म्हणाल की आपल्याला आता 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहेच, तर ते आरक्षणसुद्धा आणि आता लोकसभा आणि विधानसभेमध्ये मंजूर होणारं हे नवीन आरक्षण 33%, याच्याद्वारे निश्चित नारी सशक्तीकरणासाठी नक्कीच हे बळकटीकरणासाठी आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. एकीकडे आता लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होण्याच्या मार्गावर आहे. KYCचं कारण देऊन काही फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट केले जातात, त्यावर काय मत आहे आपलं? लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. जोपर्यंत आम्ही आहोत, जोपर्यंत मोदीजी आहे, जोपर्यंत फडणवीस आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. बरं, काही तांत्रिक त्रुटी त्याच्यामध्ये असू शकतात की ज्याच्यामध्ये काही क्लॉज टाकले होते, काही नियम टाकले होते, त्याच्यामुळे असू शकतं. त्याच्यामुळे काही फॉर्म रिजेक्ट झाले असतील, सरसकटचे मंजूर झाले होते. पण त्याचा याच्यावरती काही परिणाम होणार नाही. या योजनेवरती लाडकी बहीण योजना कायम पुढेही चालत राहणार आहे, बंद होणार नाही. आपलं काय मत आहे या सगळ्या नारी सक्षमीकरणासंदर्भात? मोदीजी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना खरोखर मनापासून माझ्या भारतातल्या तमाम महिलांतर्फे धन्यवाद देऊ इच्छिते. आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत. अख्ख्या भारतात मोदीजींच्या विषयी खूप सारे कार्यक्रम राबवलेले आहेत. तो आपापल्या परीने राबवतोच आहे. पण सध्या तरी आमच्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आपण एक धन्यवाद म्हणून लेटर देत आहे सगळ्या महिला, सगळ्या याच्यातल्या. आणि दुसरी म्हणजे सायनिंगचं चालू आहे की त्यांना समर्थन असेल तर जेंट्स, लेडीज सगळे दोन्ही समर्थन देत आहेत. असे प्रत्येक मंडळात आमचे समर्थन तर देण्यात आलेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात हा उपक्रम चालू आहे. आणि ही आज शक्ती यात्रा निघालेली आमची पदयात्रा, हेही त्यांना एक समर्थन म्हणजे आमच्या महिलांतर्फे समर्थन म्हणून एक धन्यवाद असा त्यांना उपदेश द्यायचा आहे, हे द्यायचं आहे, आम्हाला मेसेज द्यायचा आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही नारी शक्तीवंदन ही आपली पदयात्रा काढलेली आहे. आज 500च्या वर आपल्या महिला इथे हजर आहेत. आणि सगळ्या BJPच्या सोडून संघटनेच्या, पुन्हा संस्थेच्या, बचत गटाच्या अशा या महिला याच्यात समाविष्ट आहेत. BJPच्या फार कमी. आम्ही BJPच्या महिलांना नाही घेतलेलं आहे, पण इतर महिलांना विचारलेलं आहे आणि त्यांनी त्या महिलांची मतं जाणून घेत आहे. आणि हेच असे कार्यक्रम ते आज आपण बघितले. वाडा नगर परिषदेच्या रीमा गंधे ज्या नगराध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आपलं. काय सांगाल, आजचा हा जो काही उपक्रम नरेंद्र मोदी यांनी हातात घेतलेला आहे, याचा महिलांना किती फायदा होणार आहे? फायदा म्हणाल तर नक्कीच महिलांपर्यंत तो पोहोचला आहे. म्हणूनच तुम्ही बघता आहात की आज आम्ही फक्त पदयात्रा घोषित केली तर हजारोच्या संख्येने आज महिला इथे आलेल्या आहेत माननीय पंतप्रधान यांना धन्यवाद करण्यासाठी. आम्ही ही पदयात्रा यासाठी काढली की सगळ्यांच्या मनामनात जे होतं की हे धन्यवाद मोदीजींपर्यंत पोहोचावं. पण हे फक्त म्हणजे तुम्ही म्हणता इथल्या आम्ही एवढ्याशा भागात केलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला सगळ्यांकडनं रिस्पॉन्स मिळाला आहे, प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. भारतभर असं केलं तर किती मोठ्या प्रमाणात ते होत आहे. तर तेच आम्हाला पोचवायचं आहे की
वर्ष झाली हा आमचा अन्यायच होत होता की आम्हाला का नव्हतं आरक्षण मिळत. याचाच अर्थ त्याच्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. कारण महिला जेव्हा राजकारणात येते तेव्हा फक्त 40% राजकारण होतं आणि 60% हे समाजकारण होत असतं. आणि याचाच काहीतरी थोडीशी भीती काय मनात होती असेल पहिल्यांदा, पण हे मोदीजींनी जाणलं आणि त्यामुळेच आज राष्ट्रपती या मोठ्या पदावर देखील एक महिला, आदिवासी महिलाने आज हे पद भूषवले आहे आणि ते समर्थपणे कार्यरतही करत आहेत. आणि 33% आरक्षण देऊन तळागाळातल्या महिलांना हे एक मोठी संधी उपलब्ध मोदीजींनी करून दिलेलं आहे. त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद. बरं, आदिवासी पाड्यांमध्ये काही महिला ज्या आहेत रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचे मृत्यूसुद्धा होत आहे. विक्रमगड असेल, आपला वाडा तालुका असेल, बऱ्याच अशा आदिवासी पाड्यामध्ये या घटना घडलेल्या आहेत. याकडे कसं पाहता? ते घडलेल्या आहेत, पण त्यांचे जेव्हा अन्याय त्यांच्यावर होतो हा जेव्हा मोदीजींना कळतोय तेव्हाच त्यांनी मन की बात सारखे कार्यक्रम सुरू केले की तळागाळातल्या लोकांचे प्रश्न त्यांना डायरेक्ट कळले पाहिजे. आणि नक्कीच ते नुसते कळले तर नाही, तर त्याच्यावर आपली विचारसरणी करून त्याची मदत कशी लोकांपर्यंत पोहोचेल याचाही विचार करतायत. आणि आमचे माननीय पालकमंत्री यांनी सुद्धा आम्हाला आत्ताच वाडा नगरपंचायतला कार्डियक ॲम्ब्युलन्स ही स्वतःहून त्यांनी आम्हाला ही दिलेली आहे. म्हणजे असं नाही आहे का ह्या गोष्टी लोकांना कळत, आमच्या नेत्यांना कळत नाही आहे, तर त्यावर उपाययोजनाही होत आहे. त्यामुळे आता यापुढे असं होणार नाही, त्यावर उपाययोजना चालू आहे. धन्यवाद. मोदीजींच्या संकल्पनेतून हे योजना आम्ही महिलांनी पालघर जिल्ह्यामध्ये खूप संख्येने राबवलेले आहे. आम्ही मोदीजींचे धन्यवाद मानतो. तर नक्कीच या उपक्रमाचा जो आहे भारतभर प्रचार होणार आहे आणि या सर्व ज्या महिला ज्यांनी आपल्याशी आता संवाद साधलेला आहे, आपण पाहू शकत असाल, आपण पालघर शहरामध्ये सध्या आहोत. या सर्व महिलांनी मोदीजींच्या या उपक्रमाचं स्वागत केलेलं आहे आणि त्याचं राज्यसभा असेल, लोकसभा असेल, कुठल्याही क्षेत्रात किंवा तळागाळातील महिला असेल त्या सर्व महिलांना याचा फायदा होणार आहे असं मत यांनी व्यक्त केलेलं आहे.